इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. व्याजाच्या तगाद्यातून महिलेला देहव्यापारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप. शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल. इचलकरंजी परिसरात अनैतिक व्यापार आणि सावकारीच्या गंभीर गुन्ह्याचा प्रकार उघडकीस आलेला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हा कबनूर येथील भारत कॉलनी, रुई रोड तसेच तारदार रोड लगत असलेल्या एका लॉजवर घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगनमत करून एका महिलेला आर्थिक अडचणीचा फायदा घेत त्रास दिला. संबंधित महिलेच्या पतीचा अपघात झाल्याने तिला पैशांची गरज निर्माण झाली. त्यावेळी आरोपींपैकी एका महिलेकडून तिने 7,000 रुपये उसने घेतले. मात्र ठरलेल्या मुदतीत पैसे परत न करता आल्याने आरोपींनी तिच्याकडून मोठ्या प्रमाणात व्याजाची मागणी सुरू केली. व्याजाचा तगादा वाढवत आरोपींनी संबंधित महिलेला जबरदस्तीने कामावर ठेवले तसेच वारंवार शिवीगाळ, मानसिक छळ केला. त्यानंतर आरोपींनी तिला जबरदस्तीने ग्राहकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या माध्यमातून आरोपींनी पैशांची कमाई केली असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. तसेच आरोपींपैकी एका महिलेनं स्वतःचे राहते घर कुंटणखाना म्हणून वापरण्यास दिल्याचं समोर आलेलं आहे. आणि या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा आणि सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.